हॅलो फ्रेंड्स, मी प्रतीक्षा मोहिते, प्रतीक्षा प्रमोद लोग या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुम्हाला ताट्यामध्ये मटण बघून समजलंच असेल, आज आहे आमचा मटणाचा बेत. आज नुसताच मटणाचा बेत नाही तर गावाकडच्या मटणाचा बेत आहे आमचा बरं का. तर तुम्ही बघू शकता इथे सर मटण चिरत आहेत. मी म्हणताल सर म्हणजे कोण, तर माझे मिस्टर. तर बघा इथे आम्ही मटण वगैरे चिरून घेतलं. तर इथे माझी आजी पाट्यावरती मसाला बारीक करत होती, कारण की गावाकडे मटण बनवायचं म्हटल्यावरती पाट्यावरच मसाला पाहिजे, त्याची चवच वेगळी असते. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे सगळं मसाला पूर्ण पाट्यावरती वाटून बारीक केला. नंतर आमचं मटण चिरून झाल्यावरती सरांनी ते मटण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, कारण त्याला थोडे केस वगैरे होते. तर आता चुलीवरती पातेलं ठेवण्यासाठी आई पातेलं मातीने लेपून घेत होती, कारण ते जास्त काळं होऊ नये म्हणून. जास्त काळं झाले ते निघत नाही, त्यामुळे मातीने लेपलं की ते पटकन धुवून निघतं, त्यामुळे आई लेपून घेत होती. तर बघा पातेलं लेपून झाल्यावरती आईने चूल पेटवून घेतली. चूल पेटवल्यावरती सर म्हटले मी मटण टाकणार आहे. तर बघा आता सर मटण कसे बनवतात. थोडी हे बघा, हे बघा, पिरू. तर इथे बघा आम्ही सावलीला बसलेलो, मी आणि शौर्य म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा. आम्ही मटण कधी शिजतं याची वाट बघत बसलेलो. हळू बारीक गॅसवर जेवढा भाजल ना तेवढं. नको त्याला वाज झाला, त्याला नको मसाला पाणी राहून दिली आता तेवढं सगळं आणि अजून माझी वस्तू खात्री करा पाणी खाऊ देत जरा खायला. तर इथे मटणाची भाजी तयार आहे आपली आता खाण्यासाठी. तर इथे सरांनी आळणी टेस्ट करण्यासाठी घेतलेलं, ते आळणीची टेस्ट सांगत होते कसं झालंय वगैरे. तर मटण एकच नंबर झालेलं, सुकी भाजी देखील आणि पातळ भाजी देखील खूप छान झालेली. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.